जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं परत एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दौरा आहे आमचा CSMS मेडिकल कॉलेज, जे की लिंबे जळगावला आहे. तिथे सध्या काम चालू आहे. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि गरमी बघा गाईज, खूप गरमी आहे, बापरे बाप. तर आता मी घरून निघतो आहे आणि मी आता चाललो आहे सारंग सरच्या घरी. तिथे आपली गाडी घेऊन जाणार, मग तिथे गाडी लावणार आणि मग सारंग सर आणि मी पुढे जाणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे नक्की बघत राहा आणि यार सबस्क्राईब करा बाई. फॉलोअर्स कमी आहेत आपले, सबस्क्रायबर वाढवा, व्ह्यूज द्या, शेअर करा बाई. चलो आता आपण निघूयात गाईज. तर मी मम्मीला पहा खिचडी खाऊ घालतोय गाईज. हे बघा तूप बी पाहिजे गाईज. मम्मीला बरं नाही आहे म्हणून मम्मीची आईश आहे बघा. तर गाईज चला आता मी निघतोय घरनं आणि नैलाचं पोल स्टार्ट झालं आहे बाई. आज गाडी करावं लागते फुल आय थिंक. कोई बात नाही, चलो. गाणं येऊ लागलं आहे, गाण्याला भेटू आंबेडकर चौकात. त्याला घेऊन ऑफिसला आणि मग तिथून पुढे जाऊ. आणि आंबेडकर चौकात आलाय. अरे भेंडी धूळ बघा काहीच, किती धूळ. आणि हे बघा, हे ऑफिसला असं येतोय हो, याला याच्या काही कोणी असं येतं का ऑफिसला? सरकारी ड्युटी आपली, आपण जास्त लोड घेतो, पण आता सध्या नाही घेणार लोड. कामाची डील आहे आपली. आराम कर. अरे बिना दफ्तरचं येतंय ऑफिसला. ये पाय चल चालो गाड़ी. गाइस अभी मैं इसको लैला चलाने के लिए दे रहा हूँ, इसकी औकात नहीं है. पर क्या है, अभी देना पड़ेगा इसको. अभी क्या है, इसका विषय हार्ड है. माझं बाळ आहे ते. अगं बये. तर थोडीशी हळू चालू, मागचा ब्रेक दाबू नको, पॅड्स नाहीत मागच्या याला. ओके, गॉट इट. हे घे रे आपल्याला, हे घे रे आपल्याला. गाइस आम्हाला हे घ्यायचंय ऑफिसला जाण्यासाठी. ऑफिसला जायला. गाण्या त्या याच्यात बसणार आहे पुढे, काय म्हणते, डिझेल टाकतो का त्याच्या टप्पावर बसणार. गाईज लाईक खूप दिवसानंतर आम्ही आज ब्लॉगच्या एका मध्ये आलोय. म्हणजे डायरेक्ट माहिती का 7 ते 8 महिने झाले काहीच बनवत नव्हतो आणि थोडं सध्या आता कमबॅक होणार आहे एकदम. ब्लॉगाची पण ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. तर लाईक करा, follow करा, subscribe करा. येणार आहे की नाही येणार आहे, पण येणार आहे. विश्वास ठेवा, विश्वास. गाईज आणि हे बघा किती फुल रिक्षा भरून घेऊन चालले गाईज. हे बघा, दिस इज रॉंग. यांच्यावर दंड टाका गाईज. तर आता आम्हाला जायचं भाई CSMS. आता गाण्या नाही आहे तिकडे, मी आणि सारंग सर आहे भाई. आता सारंग सरांना आपण भेटूयात ब्लॉग मध्ये. त्यांची गाडी हायबूज आहे, तर तुम्ही हा भाई, आमची गाडी हायबूज आहे डायरेक्ट. त्यावेळेस तुम्हाला लायला नाही दिसणार जायला भाई. त्यावेळेस डायरेक्ट विषय हार्ड आहे डायरेक्ट, माहितीये का. रॉंग साईड लागली. गाईज रॉंग साईड चाललेत बघा. आणि इकडे बघा काय लिहिलंय, सावधान, पाणी पुरवठा योजना अंतर्गत काम चालू आहे. पण आमच्या इकडे पाणीच येत नाही भाई. आम्हाला एक शासनाला घेणं, ते आमच्याकडे पाऊस पण पाठवणे, रस्त्याचे काम कधी होणार ते पण सांगून द्या आम्हाला. नाही भाई, हे काय विषय बघा. ते हे पहिले रस्ता बनवता, ठीक आहे, त्याच्यानंतर मग परत पाईपलाईन टाकायची म्हणून परत रस्ता बाहेर काढता. मग परत रस्ता बनवता, मग परत गॅसची पाईपलाईन येते, मग परत रस्ता बाहेर काढता. आयुष्यभर हेच चालणार आहे काही, आयुष्यभर. मी त्यांना विचारतो, तुम्हाला तुमच्याकडे काही वॅकन्सी वगैरे आहे का, भारी काम आहे. 24 महिने काम चालतंय गाईज. डायरेक्ट याला पाऊस ऊन वारा काय लागत नाही, याला दिवस रात्र काम चालू असतंय बाई. डायरेक्ट नाईटला MIDC मध्ये बाई विषय हार्ड आहे. गणपति बाप्पा मोरया. सारंग सर आ गए गाइस, पीछे से हमको स्टॉप कर रहे थे गाइस. और ये देखो हमारी हाईबुजा भैया, डायरेक्ट विषय गोली फुल फायरिंग. और ये पीछे से क्या लिखा है गनु? क्लिनोसिस. भाई चप्पल. तो भाई हमारी दोनों भी गाड़ियां जा रही है अभी ऑफिस की तरफ. और मामा राम राम. मामा रावस मामा राम राम केला मामाना. विषय खोल गाण्या. राम राम घालतो आम्ही दिवसातून एकदा तरी अनोळखी माणसाला राम राम घालतो. हा गाईस, कोणी असो समोर पण आम्ही राम राम घालतो. हे डॉगेच्या भाईला बी घालतो गाण्या. एक बारीक होतो करी बारीक तू आहे माहितीये का. आपली गाडी उतरते तर आपली ऍक्च्युली आपल्या हॉटेल ही व्हिजिट करा आपल्या ओ माय गॉड. पाण्याची बॉटल आपल्या हॉटेल झाली. काही सौरभने आज तेल लावले गाई. तो जापानी दिसतोय.
फायनली आम्ही पोहोचलोय 4 घंट्यानंतर CSMS ला. CSMS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. पण काही इथपर्यंत येऊस तर आहे ना कुल्याची वाट लागते बाई, डायरेक्ट वाट. बापरे बाप. ही पूर्ण हॉस्पिटलची बिल्डिंग इकडे शेवटपर्यंत डायरेक्ट तिकडे येण्याच्या मागे पण डायरेक्ट मेडिकल कॉलेज आहे, ज्याचं की हालाकी आत्ताच इन्स्पेक्शन झालं आमच्या अंडरमध्ये. चला जाऊ आतमध्ये. धुरंधर माणसांना भेटत तुम्हाला डायरेक्ट मी आता. काहीच तर आम्ही आता सध्यामध्ये आलोय आणि आमचे धुरंधर माणसांना भेटत तुम्हाला सगळ्यांना. काहीच हे बघा, सगळ्यात मोठा धुरंधर माणूस हा आहे आमचा आप्पा. नंतर आमचा आभ्या. हे आमचे सगळ्यात मोठे धुरंधर माणूस, धुरंधर प्लेयर CSMS मेडिकल कॉलेजचे सगळ्यात मोठे. काय हँडसम दिवस लागले भाई आज, डायरेक्ट कटिंग बिटिंग करून राहा. अरे ओ किंग, हे आमचे किंग. मेन माणूस आला, मेन माणूस टाकल्या. यो हॉस्पिटलचा मेन माणूस आहे, पण काही कामाचा नाही. काहीच नाही. सॉरी खोटं बोललो मी. लय कामाचा माणूस आहे तो. पाणी घेऊन येणार तुम्हाला काय. चेतन बद्दल 2 शब्द. थोडस काम करून घेऊयात. लॅपटॉप फुल झाला आपला. ब्लॉग पण अपलोड करायचा आहे कालचा ब्लॉग अपलोड करून मग भेटतो. सारंग सर आहे. पहा सिस्टर पण पट्टी करायला गेलता, पण सिस्टर नसल्यामुळे आपण पट्टीच केली नाही. स्वतः पट्टी करायला लागली. चेतन देन पार्टी भाऊ तळ्यावर जाऊन. बर्थडेच्या दिवशी चेतन बाकरा चारत होता. ओ मागू टुरू लाव. टेपले तू पार्टी देऊन टाक भाऊ आज. काही चेत्या काही पार्टी देत नाही, नाच सोडून द्या. आता आम्ही कॅन्टीन साईडला आलोय जेवण करायला. आणि हॉस्टेल बिल्डिंग दाखवू का. इकडं हॉस्टेल बिल्डिंग आहे सगळ्या पूर्ण इकडे आहे. हे पण कॅम्पसचाच भाग आहे एक. आणि हे तर हॉस्पिटलच आहे. हे पूर्ण इकडं मागे बिल्डिंग. आणि कॅन्टीन इकडे बघा. ही कॅन्टीन आहे ह्या साईडला. ही आता मध्ये चाललं आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. जेवण गाईज आमची राईस प्लेट. हे संदीप सर बड्डे बॉय. यांची भेंडीची भाजी काय आणली संदीप सर. गोबी का भाई. त्याची भेंडी एवढी फेमस आहे ना भाई, डायरेक्ट रोज बी आणली भेंडी. ते कमी काही विषय नाही. कॅन्टीन बघा गाईज, कॅन्टीन खूप छान आहे. वरतून पत्र आहे गरम तर डायरेक्ट. चला जेवण करू. खूप मोठा मिराकल झाला चेतन टेम्पलेने. बापरे, स्वतःच्या पैशातनं काहीतरी खर्च केले, म्हणजे स्वतःचे पैसे खर्च केले गाईज. त्यांनी काय घेतलं बघा, माझा बाई. चेतन यार हँड्स ऑफ आहे चेतनला. आज काहीतरी घेतलं त्यांनी त्याच्या पैशातनं बाई. लय भारी वाटते मला एकदम आता यार. स्पेलिंग एक्सप्रेस नाही करू शकत मी. इतकं भारी वाटते काय तुम्हाला. चला मी एकदा पितो आणि मग सांगतो तुम्हाला. तर आम्ही आता कॉलेज बिल्डिंग साईडला गेलो होतो. मागे डीन मॅडमला भेटायला. डीन मॅडमला भेटून आलोत आणि आता परत चाललो आहे आपल्या HMS कॅबिनला. बाई इतकं ऊन आहे ना, डोळेच नाही उघड लागले डायरेक्ट. तर आमचं आता जेवण वगैरे होऊन आता वाजले 3. खाऊन पिऊन सुस्ताडलो आहे आम्ही डायरेक्ट. चेतन का बर्थडे देखो आज. चेतनसाठी एवढा भारी केक. हॅपी बर्थडे टू यू. मी शाम के बज गए 5. अभी मेरे को आ रही नींद. तर गाईज काल एक व्हिडिओ आपण टाकलाय तो यूट्यूबला. तर तुम्ही लवकर जाऊन बघा बरं. अरे अरे गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. संदीप सरनी गावाकडे म्हशी घेतल्या गाईज 2. लवकर घराकडे चलो.
आमचे उमेश शेटे भावी नवरदेव नाही सॉरी नवरदेव होऊन गेले ते आता लग्न झाले त्यांचं एक्स नवरदेव. चेतन टेम्पलेचा दिसत पण नाही गाईज. चेतन वाहून जाशील भावा. हा भैया धन्यवाद. भेटू उद्या. भाऊ तू चला अकोलकर सर आहे गाईज आमचे खूप चांगले सर आहे गाईज. वातावरण खूप भारी झालं एकदम भाई शपथ. कडक दिसतंय कडक. अरे भाई हे आमचे खास माणूस आहे खास माणूस आहे अमोल शेठ. आता हे टाकू का युट्यूबला टाकू गाईज धमकी डायरेक्ट गाईज. पोहोचलोय ऑफिसला आणि ऑफिसला पोहोचलोय आणि गणेश बघा काम सोडून सकाळी माझा लुक चेंज होता आणि आता माझा लुक चेंज आहे. सो काय लुक चेंज आहे तो. कपडे चेंज करून आलो मी. फाटेल बुटं घालून आला परत. फाटेल बुटं नाही भैया 120 रुपयाची बुटं आहे न्यू सेंटरची. मीच रंग घालेल बुट ऑर्डर दे. गाईज आमचे मास्तर श्री अमोल बबनराव देशमुख आणि इकडे अमोल. गाईज आमचं ऑफिस खूप वर्ष टाइमपास नाही करत आहे. आता सध्या वाजले 6 वाजताना काम नसतं सध्या त्यामुळे टाइमपास नाही करता. जाऊ दे गाईज. चला मी चाललोय घरी आता. घरी गेलो भेटतो तुम्हाला. घरी जाऊन काहीच करणार नाही guys. वळून यायला 1 तास लागतो भाई. बोर झालो त्यावेळेस मला सुटू लागेल खूप जरा पळत गेलो मी जाऊन आलो. हे पण सांगायचं चला गाईज. आमची बाथरूम पाणी बी नाही राहत गाईस. पाणी बी राहत नाही. चाललोय आता घरी. गाडी वगैरे बाहेर काढतो आता. पुसून काढली. खूप घाण झाली होती भाई. तर याच्यामुळे ना या कामामुळे एवढी गाडी घाण होती ना डायरेक्ट भाई. आणि गाणं बी घाण झालंय. गाण्याला धुवून काढा लागेल. गाईस सिनेमॅटिक. बाय बाय. मंगेश आणि त्यांनी गेलेत घरी. आम्ही गेलो थोडा कामानिमित्त बाहेर. घरी आलो आणि पाऊस सुरू झाला डायरेक्ट. एवढा डेंजर पाऊस चालू आहे ना भाई. खूप जोरात पाऊस चालू आहे डायरेक्ट भाई. ए हरामखोर. आणि काही आपला डॉगेश. खूप जोरात पाऊस चालू झालाय आणि मस्त मजा आली. आज पाऊस पडलाय तर खूप भारी वाटतंय माहिती आहे का. मस्त पहिला पाऊस संभाजीनगरमध्ये शेवटी पडलाच. मस्त चिल्ड वातावरण झाले भाई. आता भाई शपथ लाईट गेली गाईज लाईट गेली. तर चला आता चाललंय घरी. मी पण जातो घरी आता काहीच. आता मला खाली बघून चालत जावं लागेल नाही तर एखाद्या काम 25 होऊ शकतं. चल जाऊ द्या. चला मी पण जातो घरी. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.